जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान होणार आहे। मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। 3886 मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजे सोमवारी होत आहे आणि या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। जवळपास 3886 मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान होत आहे आणि यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। जळगाव व रावेर लोकसभेसाठी उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही पार पडत असून या ठिकाणी जळगावातील एकलव्य संकुल येथे मतदान साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मतदानासाठी जवळपास जिल्हाभरात 19,000 पेक्षा जास्त कर्मचारी हे नियुक्त करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 3886 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ असून जवळपास 37,93,224 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे। कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम हे राबवले जात आहेत। त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात सर्व मतदान व मतदानाचा हक्क बजावतील व मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास देखील या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत असून सकाळी 7 वाजेपासून ही मतदान प्रक्रिया ही राबवली जाणार असून या ठिकाणी मोठी जय्यत तयारी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन्ही मतदारसंघामध्ये तयारी करण्यात येते। प्रशासनाने नेमकी कशी तयारी केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडत असून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नेमकी काय खबरदारी घेण्यात येणार आहे या संदर्भात आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार, उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आहे, कशा प्रकारची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली? जळगाव जिल्ह्यातलं दोन्ही लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीचं मतदार उद्या होणार आहे आणि त्याच्यासाठी पोलीस विभागातर्फे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बंदोबस्तामध्ये 2 ॲडिशनल SP, 9 DYSP दर्जाचे अधिकारी, 220 अधिकारी आणि त्याच्यासोबत जवळपास 5,000 कर्मचारी आणि 3,080 होमगार्ड्सचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जिल्ह्यातली राजकीय दृष्टी किंवा कम्युनल अशा दृष्टीत संवेदनशील आहे तिथं आम्ही CAPFचा बंदोबस्त लावण्यात आला, सेंट्रल आर्मड पोलीसचा। तिथं 90 ठिकाणी आम्ही निवडलं आणि त्या सर्व ठिकाणी आपला पेट्रोलिंग राहील। सर, जनतेस काय आव्हान आपलं असणार आहे? आपला पोलिसांतर्फे आणि आपलं पूर्ण इलेक्शन मशिनरीचं पूर्ण तयारी झालेलं आहे। कोणताही भीती न ठेवता तुम्ही सर्व लोकांनी बाहेर या, वोटिंग प्रक्रियेमध्ये सहभाग व्हा आणि तुम्ही सर्वांनी मतदार करा। मतदार करणं तुमच्या सर्वांचा हक्क आहे, जबाबदारी देखील आहे। सर्वांनी मतदार करा, मी करणार आहे, तुम्ही लोकांनी पण सर्व या आणि बाहेर वोटिंग करा। नक्कीच या ठिकाणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं आहे, मी मतदान करणार आहे, आपणही मतदानाचा हक्क बजवा असं आवाहन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या ठिकाणी केलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे खबरदारी घेण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।